माणसाला व्यवहारात मोठं व्हायचंय त्याच्याकडे 4 गोष्टीतलं एक तरी मजबूत असावं. एखादं असलं तर 4 गोळा करता येतात आणि 4ही ज्याच्याकडे त्याला काही कोणाकडे पाहायची गरज नाही. एक, व्यवहारामध्ये मोठं होण्याकरता माणसाकडे शरीर उत्तम असावं लागतं. माणसाचं आरोग्य उत्तम असावं. पाव को रखिये गरम, माणसाचे पाय कायम गरम पाहिजे. पेट को रखिये नरम, पोट नरम पाहिजे. दिमाग को रखिये ठंडा, फिर भी डॉक्टर मिले तो उसको दिखाओ दंडा. पाय गरम, पोट नरम आणि डोकं शांत. मोठी माणसं व्यवहारात पहा तुम्ही. आता हात लावू नका पायाला, घरी गेल्यावर तपासा. पाय थंड प्रेताचे पडलेले असतात, पाय माणसाचे गरम पाहिजे. आपलं नेमकं उलट आहे, आपले पाय थंड आणि डोकं गरम आहे. म्हणून आपण मागे मारवाडी समाज पहा, ब्रेन कायम शांत, कायम डोकं शांत, उतावीळपणा करणार नाही ती मंडळी. मारवाडी समाज, ब्राह्मण समाज, समाजाकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत महाराज. कोणाचा राग आला तर ते कधी व्यक्त होत नाही, शांत राहता. एखाद्याचा गेमही करायचा झाला तर इतक्या शांततेत करतं की शेजाऱ्याला कळू देत नाही, डोकं शांत. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो. इथं जर मारवाडी बांधव काही असतील, मारवाडी समाज, ब्राह्मण समाज फार चतुर माणसं, तापतच नाही, रागच येत नाही महाराज. एखादं पोरग गल्ल्यावर बसलेलं असलं आणि त्यांच्या दुकानात कोणी शिव्या द्यायला आला तो म्हणतो पप्पा मेरे को गाली दे रहा, तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. नहीं पर गालियां दे रहा, देन दे. नहीं पर बहुत गंदी गंदी गाल, देन दे ना बे. उसका खेत है ना गेवराई के बाहर रोड पे 1.5 एकड़, रुकना जरा तू, उसमें इंडियन ऑयल का पेट्रोल पंप डालना ना. जमीन तुम्हाला मध्ये कधी आपल्या पुतण्याला कोणी शिवी दिली तो म्हणते आमच्या पुतण्याला. अरे तुझ्या पुतण्यानं आला काय, त्यांना का पोरीचा हात धरला काय, तुझ्या पुतण्याचं कौतुक करतो, येळा येतो. आपण लवकर तापतो महाराज. आपली भावकी आणि त्या भावकीतले 4 माणसं, रागवू नका, भावकीतले 4 माणसं तेव्हा नीट चालतात जेव्हा त्यांच्या खांद्यावर 5 वाजतो. नाही ते नीट बी चालत नाही, नाही चालत महाराज. आपण हेकेखोर माणसं आहे. शिवी दिली की तुम्हाला पुतण्या आठवतो गेवराईकर, त्याच्या पोरीचं लग्न होतं त्यावेळेला 20,000 रुपयाची मदत केली नाही तुम्ही पुतण्याला. तुझं बरं चाललं होतं भल्या माणसा, तेव्हा नाही का आठवली भावकी. अरे त्याची बायको 2 वाजेपर्यंत 300 रुपये कमवायची, वर उन्हात दुसऱ्याच्या रानात राबायची, तेव्हा भावकी आठवली नाही. चुकीची प्रथा आहे सध्या जगात. शांत राहिलेली माणसं खरोखर मारवाडी समाजातले एखादा बिचारा व्यापारात मागायला पुढं काढून घेतील, त्याला सगळे मदत करतील. नाही नाही आपल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहा, अरे मागं पुढं देऊ नका. पहा तुम्ही. म्हणून प्रत्येक गावातला मारवाडी समाज सदन आहे, प्रत्येक गावातला ब्राह्मण समाज सदन आहे. तुम्ही जरा शांत डोक्यानं विचार करा, तुम्हाला उत्तर मिळेल. डोकं शांत आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो. ही माणसं मोठी का आहेत याचा शांत डोक्याने विचार करा, उत्तर मिळेल. डोकं शांत आहे. ज्यांचं डोकं शांत ती माणसं मोठी असतात. तापू नका. आपण तापतो त्यामुळं आपल्या शरीरावर आजाराचं आक्रमण होतं, आणि इतकं आक्रमण होतं. भोगे रोगा जोडून या दिले अनेका अरुचिते होका, आता सकाळपासून भोग माणसाला रोगाला जन्म घालतात. अनेक आजार, अनेक रोग. कष्ट करण्याची नीतिमत्ता संपून जाते, आराम माणसाला वाटतो हवा, आणि मग आजार आपलं घर करतात. शरीर संपून जातं. ज्याचं शरीर संपलं त्याचं जीवन वजा झालं महाराज. फुली मारा गुन्हाकाराची. शरीर उत्तम नाही तर तुम्हाला या मंडपात सुद्धा कोणी आणून सोडणार नाही. ज्या लेकराला तुम्ही लहानाचं मोठं केलं, तुमच्या नाकातून जर शिंबूड गळायला लागला तर तो रुमाल सुद्धा नाकाला लावत नाही. इतकं नालायक जग आहे. शरीर धन सगळ्यात उत्तम धन आहे. शरीर चांगलं ठेवा, चांगलं अन्न खा, रोज चांगलं खा. कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून विनंती, रोज तुपाची धार ताटात असू दे. रोज. राजस्थानचं ट्रक चालवणारं पोरग धुळे सोलापूर हायवेनं प्रवास करतं, एखाद्या ढाब्याला ज्या वेळेला गेवराईच्या बाहेर जेवण करायला ते लेकरू थांबतं राजस्थानचं, त्यावेळेला ट्रक मधून उतरता उतरता ट्रकच्या ड्रायव्हरच्या सीट खालची तुपाची बरणी डाब्यावर घेऊन उतरतो. अरे भाजी डाब्यावरची घेतो आणि बरणीतलं ओरिजिनल गिरगाईचं तूप काढतो आणि असं वाटीभर तूप भाजीत घालतो. 1000 रुपये रोज, 500 रुपये रोज ज्या पोराचा आहे, त्या ज्या ड्रायव्हरचा आहे, तो वाटीभर तूप जेवणात घालतो. 30 एकर जमिनीचे मालक आहे तुम्ही. मी महिन्यातून सुद्धा तूप खात नाही. तूप म्हटलं की आपली बायको म्हणते चूप, अबे काय का तूप.
आहार चांगला घ्या, उत्तम अन्न घ्या, शरीर माणसाचं उत्तम असावं. चला पुढं, शरीर चांगलंच असावं. दुसरी गोष्ट, माणसाचा मेंदू कायम सतेज असावा. ज्याला आपला ब्रेन, आपला मेंदू, आपला माइंड चांगला राहावा वाटतो, त्यानं चांगल्या लोकांसोबत बैठक बसणं उठणं ठेवा. चौथों की बाजार में पत्रों का व्यापार करना बुद्धि के विकास का सूत्र नहीं है. चुकीच्या लोकांमध्ये बसू नका, संत विचाराची आराधना करणाऱ्यांमध्ये बसा. हाय संत दुनिया में जगे, हार्मोनियमला आवाज द्या थोडा. हाय संत दुनिया में जगे, तब ही तो रही दुनिया खड़ी. उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी. इतना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला. पर संत ही का पुण्य है, आज तक जगना ढला. हे साधू संतांची पुण्य आहे, हे त्यांचं ज्ञान आहे. हिंदू 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 काय म्हणून घेतो स्वतःला. ख्रिश्चन ये गिरजा घर बड़े, इस्लाम मस्जिद में पड़े. गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े. आ हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना. क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. तू काही वेडा झाला का रे. ख्रिश्चन ये गिरजा घर बडे, ख्रिश्चन त्यांच्या धर्मस्थळावर प्रार्थना करतो, त्याला लाज नाही वाटत आपल्या धर्माची आराधना करायची. इस्लाम मस्जिद में पडे, सगळा मुस्लिम समाज मशिदीमध्ये नमाज पठण करतो, लाज नाही वाटत त्याला. गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खडे. सगळे दलित बांधव त्यांच्या धर्माची आराधना करतात, बुद्धांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन करतात. आ हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना. क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. विसरला प्रार्थना. अरे महाराजांनी म्हणावं, रोज प्रार्थना कर भल्या माणसा. गुरु ईश्वर तात माय, गुरुविन जगी थोर काय. गुरवे नमः, गुरवे नमः, गुरवे नमः, गुरवे नमः. गुरु ईश्वर तात माय. कर पूजन. बड़ा बिकट यमपंथ घाट घाट रे. गुरु बिन कौन बताए बात. गुरु बिन कौन बताए बात. गुरु बिन गुरु हा संत कुळी ताराला. गुरु हा संत कुळी ताराला. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा. बिन देवा तुझ्या. बिन देवा आता नाही त्रैलोकी.
तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. बुद्धी माणसाची सतेज असली पाहिजे, ब्रेन पॉवरफुल असला पाहिजे माणसाचा. तो दुसऱ्याच्या दारात भीक मागू देत नाही माणसाला. रोज हात जोडा आणि आपल्या कलेचं पूजन करा, तिला आराधना करा. माणसाचा आपल्या क्षमतेचा आणि आपल्या मर्यादेच्या दोन्ही ताकदा माणसाला कळायला पाहिजे. एक आपली मर्यादा, आपलं लिमिटेशन आपल्याला कळावं, आणि एक आपली ॲबिलिटी, आपली क्षमता आपल्याला कळावी. ज्याला मर्यादा कळतात आणि ज्याला क्षमता कळते तो कधी नापास होत नाही. पण या दोन्ही गोष्टी मेंदूच्या बाबतीत आहे. मेंदू, ब्रेन ताकद ठेवा. काही लोक काय काही कीर्तनकाराची क्रेज काय असते हे जर 20 वर्ष अगोदर पाहिजे झाली तर प्रातस्मरणी वैकुंठवासी जगन्नाथांना पवार 3-3 तास अगोदर कीर्तनकार कीर्तन ऐकायला यायचे. कीर्तनकार काय विद्वत्ता महाराज. अहो लोक यायचे त्यांच्याकडून विचारायचे, हसून उत्तर द्यावा अण्णांनी. एक जण आला आणि म्हटलं, अण्णा तुम्ही चालू कीर्तनात कोट्या तयार करतो, हे कसं येतं तुम्हाला? चालू कीर्तनात तुमच्या कोट्या होतात कशा? ते म्हटले, तुम्ही लक्ष देता म्हणून माझ्या कोट्या होता. त्यांना कळलं, त्यांना धन्यवाद. अहो कोटी व्हायला लक्षच लागतो, लक्षानेच कोटी तयार होते. एक जण आला आणि त्यांना म्हटलं, अण्णा आमचा कारखाना बंद पडला हो. असं का? मग तुमचा डायरेक्टर चालू असेल, तुम्ही जागे आहात ना? कारखाना बंद पडायला डायरेक्टर चालूच लागतो महाराज. काय मोठी माणसं असतात. स्वर्गीय अटलजींची जुनी आपल्या लोकसभेतली भाषण ऐका तुम्ही, संसदेतली. काय बोलणं आहे त्या माणसाचं. सक्सेसफुल प्रधानमंत्री, नाव करून ठेवावं इतकं सुंदर व्यक्तिमत्व, नॉलेज, बोलणं. विरोधक सुद्धा ज्यांच्या भाषणाची वाट बघायची, वाट. आता तर मर्यादा राहिली नाही राज्यात. कोणी येतो माईक घेतो, वाटेल ते बोलून गावचं, राज्याचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं वातावरण बिघडवतो. काय आपल्या वाणीला दर्जा ठेवा. थोडं घरातली तरुण पोरगी तुमचं बोलणं ऐकते, तिच्या आजोबाजवळ बसून तिला शर्मेनं आपली मान खाली घालू वाटू नये. आपल्या आजोबासमोर आपलं बोलणं त्या पोरीनं ऐकावं. इतक्या आपल्या भाषेला मर्यादा असावी, तिचा दर्जा असावा. एक पाकिस्तानी स्त्री अटलजींना भेटली, म्हटले, अटल जी मुझे ऐसा पता चला कि आपने अभी तक शादी नहीं की. हाजी बोले, नहीं की. क्यों नहीं की ये मैं पूछूंगी नहीं, पर मैंने भी अब तक शादी नहीं की. मुझे भी 55 से 60 लोगों ने पूछा शादी के लिए, पर मैंने इनकार कर दिया. मैंने ना बोला, मैं आपसे शादी नहीं करूंगी. ती महिला पाकिस्तानातल्या सुंदर दिसणाऱ्यांच्या टॉप 10 मधल्या 3ऱ्या क्रमांकाच्या नावाची होती. इतकं परमेश्वरानं तिला सौंदर्य दिलेलं होतं, इतकी देखणी दिसायला. ती अटलजींना म्हणते, मैंने 55 से 60 लोगों को शादी के लिए इनकार कर दिया, पर अगर आप पूछेंगे तो मैं आपसे शादी करने के लिए तैयार हूं. झालं नाही लग्न अजून, थांबा थोडा वेळ. क्या आप मुझसे शादी करने के लिए तैयार है? पर मैं मुफ्त में शादी नहीं करूंगी अटल जी. अगर मुझसे शादी करनी है तो तोहफे में कश्मीर देना होगा. अटल जी हंसले. ते म्हटले, मैं भी शादी के लिए तैयार हूं, लेकिन दहेज में पाकिस्तान देना पड़ेगा. एक पत्रकार आला आणि अटलजींना म्हटलं, का हो लग्नच करायचं नव्हतं का त्या बाईला कोलवून उत्तर देऊन बाजूला काढायचं होतं? अटलजींनी दिलेलं उत्तर खूप गोड आहे. ते म्हटले, मला लग्नही करायचं असतं तर मी अशा देशात कधी सासूरवाडी पाहिली नसती, ज्या देशात स्त्रीला भोगाची वस्तू मानली जाते. शरीराची भूक भागवण्याकरता जिथं भाऊ बहिणीजवळ झोपू शकतो तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला आवाज देताना आई म्हणून आवाज देऊन कोळ्या अंतःकरणाचं हृदय दाखवला जातो तो देश हिंदुस्तान आहे. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. ओ है कितने पावन लोग यहाँ, है कितने पावन लोग यहाँ. मैं नित नित शीश झुकाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ.
चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर नारी देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, प्यारे बच्चा बच्चा राम है। चंदन है इस देश की माती, या देशातली माती चंदनासारखी पवित्र आहे। हर नारी देवी की प्रतिमा। पण बुद्धी सतेज होती म्हणूनच उत्तर देता आलं ना। आपल्यासारखा असता तर त्यानं म्हटलं असतं काश्मीर तर काश्मीर, तू तर चाल पहिले माझ्या घरी। तिने म्हटलं असतं ते भारतातली मी तुला गेवरे ठेवीन, तू चाल, मी दुसरं घर बांधीन। झालेलं असतं तरी आणलं असतं त्यानं। येतं तसे होते पण देशापुढं सगळं झिरो आहे। सतेज मेंदू। चला पुढे। व्यवहारात वैभवशाली व्हायचं असेल शरीर उत्तम ठेवा, 2 मेंदू उत्तम ठेवा। ज्ञान माणसाचं अगदी पराकोटीचं असावं, आपल्या कलेवर विश्वास असणारा असावं, आपल्या मनगटाची ताकद आपल्याला कळावी, माझ्या मेंदूची काय क्षमता आहे मला कळावी। चला पुढे। तिसरी गोष्ट, व्यवहारात मोठं व्हायचं असेल तर माणसाकडे अर्थ मजबूत असला पाहिजे। पैशावाल्याला माणसं किंमत देतात असं ऐकलं होतं आपण, पण धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी। तो बरं म्हटलं खरं आहे ते। नीतीनं मिळवलेलं धन योग्य असू द्या, तुमचा खिसा रिकामा ठेवू नका। कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून प्रार्थना आहे, 4-4 तास बँडच्या तालावर नाचणारं मारवाडी समाजाचं पोरग दिसणार नाही, बिचारे व्यापार करतात। 4-4 तास डीजेच्या तालावर नाचणारं ब्राह्मण समाजाचं पोरग दिसणार नाही, अभ्यास करतात। आपण गणपती उत्सव झाला की नवरात्र 10 दिवस ते 9 दिवस हे केवळ नाचण्यामध्ये गमवतो। काय तर म्हणजे दांडिया, अरे दांडियाची वेळ नाही, आता दंडा घ्यायची वेळ आली। आता किती दिवस दांडियापुरतं मर्यादित नवरात्र ठेवता? तुमच्या पोरींना नवदुर्गा त्या मूर्तीत दाखवू नका, नवदुर्गा त्यांना घडवा। या रस्त्याला जिजामातेचं नाव, या रस्त्याला शहाजीराजेचं नाव, या रस्त्याला संभाजीराजेचं नाव, रस्त्याला नाव देण्याची भानगड सोडा। महाराजांनी दाखवलेल्या रस्त्यांवर चाला, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं होईल। काय ना एखाद्या महात्म्याची पुण्यतिथी आली की फोटो डोक्यावर घेऊन नाचायचं, नाचायचे दिवस आहे। तुकोबारांचा फोटो नाचायचा, भगवान बाबाचा फोटो डोक्यावर घेऊन दारू पिऊन नाचायचा, हे दिवस आहे का राज्यात? वेड्या, भगवान बाबांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचू नको। माझ्या भगवान बाबाचे संस्कार तुझ्या डोक्यात घाल, तुझ्या आयुष्याचं सोनं होईल। त्यांनी ज्ञानेश्वरीकडे हा भोळा बाबळा समाज, सकल महाराष्ट्र हा मराठवाडा नेला। ज्ञानेश्वरीकडे चला, गाथेकडे चला, अमृता अनुभवाकडे चला। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। ही शिकवण देणाऱ्याच्या पंथात पैदा झालो आपण, पण तिथं दरिद्री राहिलो, विचारा नाही धना नाही, जग आपल्याला किंमत देणार नाही। चला, 1 शरीर, 2 मेंदू, 3 अर्थ, 4 सत्ता। माणसाजवळ सत्ता असली पाहिजे। गावची का होईना माणसाकडे सत्ता आली की काही कामं होतात। सत्याला फार किंमत आहे महाराज। आता इथं कीर्तन होतं याला कारणच सत्ता। नगर परिषदेचे परवानग्या काढता काढता फार नाकी दम येतो, घाम फुटतो माणसाला। सोपर आलंय का मुंबईत पुण्यात तुम्ही जा, काय परमिशन काढावं लागतात, अवघड आहे। सत्तेचं बळ माणसाला मोठं करत असतं। तो को बरं आहे, खरोखर बळ मोठं करतं, पण तुम्ही कोण्या बळाच्या आधारावर मोठी झाली? त्यागेन एके अमृतत्व मानशु, नाही कर्मणः नाही धनेन वहा नाही प्रजेयः। मी कर्माच्या धनानं मोठं झालो नाही, मी धनाच्या बलानं मोठं झालो नाही, मी ज्ञानाच्या बलानं मोठं झालो नाही, मी प्रजेच्या बलानं मोठं झालो नाही। तुम्ही मोठे कशानं झाले? विवेकासहित वर्गाचे बाळ, विवेकासहित वर्गाचे बाळ, धगधगीत चला चला विवेकासहित वर्गाचे बाळ, विवेकासहित वर्गाचे बाळ, धगधगीत ज्वाळ,
माझ्यावर मोठा झालो हे 100% खरं, पण ते बळ वेचताना किंवा ती बळ मिळवताना आम्हाला ज्या यातना झाल्या त्या खूप मोठ्या होत्या. त्या यातनाही त्या बळाबरोबर मोजल्या गेला. त्यागेन एक अमृतत्व मानशू आमचं समर्पण, आमचा त्यागही भगवंतानं मोजला. कोणता किती मोठा त्याग आहे महाराज तुमचा. महाराज स्वतःचा त्याग सांगतात आणि त्या त्यागाच्या आधारावर मिळवलेलं फळही सांगतात. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात क्षणभरी आम्ही सोसिले बाईत, क्षणभरी आम्ही सोसिले बाईत, क्षणभरी आम्ही टाळ वाजवा माऊली. क्षणभरी आम्ही सोसिले बाईत, क्षणभरी आम्ही सोसिले बाईत, सांडी मांडी मागे गेल्या यश सोसल्याशिवाय मिळत नाही. भरतबुवाच्या एका लग्गीवर तुम्ही टाळ्या वाजवता याचा अर्थ सोसलंय चांगलं. 4 वाजेला अंगातलं बनियन घामात भर थंडीत जोपर्यंत घामानं ओलं चिंब होत नाही पिळावं लागत नाही तोपर्यंत सोसावं लागतं. तसं हाताला गोळवा येतच नाही. लगेच कसा गोळवाईल तो कोबार आहे. तुम्ही जे वर जे वैभव प्राप्त केलं, जे वीरानी तुम्ही झालात, या बळाची राणी तुम्ही झालात, काय आधार आहे. महाराजांनी आधार सांगितला आहे का. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. काय तो कोबार आहे. अहो सोसलं क्षणाचं सांगताय मोठ्या उजागारानं. अहो सोसलेलं मोठं असतं तर सांगायला आम्हाला ऐकायला आम्हाला बरं वाटलं असतं. पण या क्षणाला क्षणासारखं मोजू नका गेवरेकर. या क्षणामध्ये खूप काही दडलेलं आहे. काय दडलेलं आहे. 20 वर्षानं दोघं मित्र भेटावे आणि गप्पांना सुरुवात व्हावी. रात्री गप्पा सुरू झाल्या बोलता कॉलेज लाईफ पासून पार छोटे होते तेव्हापासूनच्या आठवणी निघता खूप रात्रभर गप्पा झाल्या. पहाटे 5 वाजेला आई उठली आणि तिनं दार वाजवलं. पोरांनी दार उघडलं. काय गाई रावरा लवकर 5 वाजले पहाटेचे. बापरे 5 म्हणजे आम्ही रात्रभर बोलत राहिलो. हो अगं आई आम्ही गेलो रात्रभर गप्पा मारले ग. पण 5 वाजल्यावरही असं वाटतं आता क्षणभर झाली गप्पांना सुरुवात झाली. तो कोबार आहे म्हणताय क्षणभरी, पण ते देवा करता सोसलं अनेक जन्माचं. एवढं ध्यानात ठेवा. त्या क्षणात खूप काही दडलेलं आहे. खूप काही दडलेलं. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज को जागरत्या जाग कोण आहे. कोण प्रसादाचा अधिकारी आहे. शारदेची चंद्रकडे माझी अमृत कन कोवळे वेचिती मनमवाळे चकोरत लगे ज्ञानोबारे बोलतात. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी परमात्म्यानं गोपिकांना रास क्रीडेचा प्रसाद दिला. सुरुवात आज झाली. वा वा किती काळ चालली ती रास क्रीडा. तुम्ही बोर झाले का. मी घरी जाऊ का. किती टाइम चालली रास क्रीडा. 6 महिने. कोणाचे 6 महिने. ब्रह्मदेवाचे 6 महिने. पण ब्रह्मदेवाचे 6 महिने संपले आणि सूर्यनारायण आला. त्या सूर्यनारायणाला या गोपिकांनी पाहिलं. त्या काय म्हणता माहितीये का. या रास क्रीडेची राती बघा ब्रह्मा 6 मास केली होती. एकनाथी भागवत बोलते. गोपिका अर्धाक्षण मानिती का गभस्ती उगवला. सूर्य नारायणाला विचारलं का रे का उगवला.
तो म्हणे अगं ताई 6 महिन्यानं होतो मी 6 महिन्यानं आलो, इथं अंधार होता. 6 महिन्याने आला? हो. तुम्हाला काय वाटलं? गोपिका अर्धाक्षण मानिती. त्या म्हणता आम्हाला असं वाटलं अर्धाक्षणच झाला. आता रासक्रीडा सुरू झाली. 2 गोष्टी ध्यानात ठेवा. तुकोबऱ्यांना सोसलेलं क्षणाचं वाटतं आणि गोपिकांना देवाचं सुख क्षणाचं वाटतं. देवाकरता सहन केलेलं आणि देवाबरोबर सुख घालवलेलं क्षणात मोजावं लागतं. इतका त्या दुःखात आणि त्या सुखात आनंद आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. जी माणसं सोसतात त्यांनाच काहीतरी मिळतं महाराज. मी त्या लोहाराच्या दुकानाच्या उद्घाटनाला गेलो. त्याने माझ्या हातात आरतीचं ताट दिलं. घ्या विशाल महाराज, लावा, करा पूजा. घेतलं ताट हातात. कुंकू लावायचं म्हटलं. कुंकू कशाला लावू? घाणाला लावू? नाही हो महाराज. बरं बरं, हातोडीला लावतो. हातोडीला नसतं लावायचं. अरे मग छन्नीला लाव. अहो काय तुम्ही, हा बाब छन्नीला नाही. मग भात्याला लावू का? गरम येतो, त्याला नाही लावायचं. अरे मग लावू कशाला? चिमट्याला लावू का? महाराज तुम्हाला फक्त कीर्तनच येतं कडे. अरे त्या आयरणीला कुंकू लावा, तिला झार घाला. अरे पठ्या पण जुनी आहे ती. असू द्या जुनी, माझ्या आजीची आजची. पण महाराज या लोहाराचं घर चालवणारी ती सहन करणारी आयरन एवढं ध्यानात ठेवा. त्या आयरनीवर घाव करणारे अनेक गण संपले. आयरनीवर घाव करणारे अनेक हातोळ्या संपल्या. अनेक चिमटे गेले. तापवणारे भाते बदलले. सहन करणारे आयरन मात्र जशीच्या तशी. आयरन सहन करणारे. म्हणून तो लेकरू विधानसभेचं सदस्य घेऊन सहन करण्याच्या आधारावर मिळतं ते. ज्या ज्या महिलांनी 2, 4, 5 वर्ष सासूचा जात सहन केला त्यांचा हा सुखात आहे. बरं चाललंय. त्यांना सहनच करता आलं नाही, त्यांना काही मिळालं नाही. काही काळ माणसाला सहन करताच आलं पाहिजे महाराज. नान्नारीला कारण सांगता येत नाही. ती म्हणते माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, नाही तर भातुकलीच्या केळामधली राजा निकरानी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. तिचा धर्म आहे. तिचा शेवट, सुरुवात पती आणि शेवट देव असावा. पतिव्रतेचं आयुष्य, सुरुवात मालक, शेवट देव. तिनं कोणतंही शेवट देवावरच नाव. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडके त्याला घुंगर 12, पान खाते 13, काम वाहतो जरा जरा, नवरा घालतो विंजनवारा, तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, अंडा घेते पाण्याला, पाणी आणते आळाचं, पाळा बांधते भिंगाचा, पाळ्यात वाळे 7 वाळे, आतल्या वाळ्यात घातला पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर घालते कप, कपावर घालते घडी, घडीत वाजला एक, आणि पांडुरंगाचं नाव घेते मी मुक्ताबाईची लेख. सुरुवात पती आणि शेवट देव, शेवट संत. हे जिला सूत्र साधता आलं ना, समजावं तिनं सहनही केलं आणि सुख मिळवलं सुद्धा. तो कोबर आहे. तुम्ही काय सहन केलं? महाराजांनी सहन केलेले अनेक प्रमाण आपल्याकडे. एक गोड प्रमाण सांगतो तुम्हाला. याची लागी होते जियले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी हो, याची लागी या विषयाचा त्याग ओ, जन्मोजन्मांतरी केली ही सूचना, याची लागी वो वसविले निर्जना, पक्षिले फळमुळ प्राशिले जीवना. काय महाराज, काही काही महिला सहन करतात. सहन केलेल्याच्या आधारावर माणसाला काहीतरी मिळतं. गरीब आहे, काही काळ काढा. अपमान होतोय जगात, काढा काही काळ. एक दिवस तुमचा येईल. कमावलेलं पुरतच नाही, उत्पन्नापेक्षा घर खर्च जास्त आहे. काढा काही काळ. बापाच्या कमाईवर किती दिवस जगू?
मला काही व्यापार करायचा आहे, उद्योग करायचा आहे, पण माझ्याकडे जागा नाही. भाड्याच्या जागेवर किती दिवस काढू? काळा काही काळ आहे तिथं म्हणा. हे दिवस कधीतरी माझ्या आयुष्यातून बदलणार आहे. सहन करण्याची क्षमता ठेवा. देव सहन करणाऱ्याच्या पाठीमागं उभा राहतो, कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागं उभा राहतो. आयतं खाणाऱ्याच्या पाठीमागं देव कधी उभा राहत नाही. दोनच गोष्टी होतात. एखादी गोष्ट जास्त वापरली तर झिजते आणि नाही वापरली तर गंजते. अरे हे न वापरता गंजवल्यापेक्षा याला वापरून झिजवा. तुकोबारायांचं सोनं झालं, आपलंही होईल. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. आम्ही मिळवलं, आम्हाला प्राप्त झालं. आता सोसणंच कोणाला शक्य होत नाही. सोसणं बाबा लग्नच होत नाही. होईल होईल, थांब जरा. नाही यार लग्न होईल ना, काही काळ. अहो पण बाबा किती दिवस थांबू? बाप म्हणे गड्या कष्ट कर, चांगली नोकरी, काही प्रॉपर्टी वाढव, बरोबर लग्न होतं. तो म्हणे होणंच राहिलं नाही, काय मार्गच सांगा. त्याचा बाप म्हणे प्रॉपर्टी वाढवल्याशिवाय, आपलं सगळं वाढल्याशिवाय लग्न होणार नाही. तो म्हणे पाहुणे येताना परत जाता. अरे वाढवलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे. आता बापाला असं वाटलं कष्ट करून वाढवलं पाहिजे. याने एकच शब्द ध्यानात ठेवला, वाढवलं पाहिजे ते. तो म्हणे पाहुणे आले, असं वाढवतो. आले पाहुणे, राम राम. राम राम, बसा. काय नाव? अमुक अमुक. बार 12वी झाली का तुमची? डबल ग्रॅज्युएट आहे मी. त्याला वाढवायचं सांगितलं होतं, आता काय वाढवायचं ते ध्यानात ठेव. अरे बापरे. बाप म्हणले का आपला पोर आता 9वी फेल आहे, हा डबल ग्रॅज्युएट सांगून राहिला, म्हणजे रट्टेच खायचे काम आहे. किती भाऊ आहे तुम्ही? 2 भाऊ आहे वाटते. तो भाऊ 20 भाऊ आहे आम्ही सगळे एकूण. त्याचा बाप म्हणे बिंडोखा वाळून राहिला, पण काय वाळून राहिला तू? अरे 20 म्हटल्यावर ते माझ्याकडे पाहून राहिले की 20. तो खोकलालाच लागला. बाप खोकलता खोकलता बाहेर जायला लागला. ते म्हणत खोकला आहे बहुतेक तुमच्या बापाला. खोकला? टीबी. अरे काय वाढ होतोय पठ्या? वाढवा जरूर, पण होतावेळपणा वाढवू नका. सहन करण्याची कपॅसिटी वाढवा. काही काळ काढा. मनुष्याला तसं आयतं काय मिळत नाही. कोणाला मिळालंय आजवर कोणाला भेटलं नाही. पण तुम्हाला जर कष्टानं काही मिळवायचं असेल तर देव समाजापुढं यातना सांगू नका. त्याला सांगा, किसको रिश्ते गिनवाऊ, किसे जात दिखाऊ मैं, क्या क्या जख्म दिए जग ने, किसे घात दिखाऊ मैं. किसको रिश्ते गिनवाऊ, किसे जात बताऊ मैं, क्या क्या जख्म दिए जग ने, किसे घात दिखाऊ मैं. हम सबकी विपदा को बाबा आए, हम सबकी विपदा को बाबा आग लगावो ना. 3 बाण के दारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के दारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. सध्या ट्रेंडिंगला असलेलं गाजलेलं महाराष्ट्रातलं भजन आहे, संपूर्ण देशात म्हटलं जातं. एक ताडी सब एक साथ. धन्यवाद. वा बहुत अच्छे. काय भजनाची आवड आहे तुम्हाला. वा सलाम आहे तुमच्या भजन भावनेला. तीन बाण के दारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हर हराओ ना. 3 बाण के दारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना
ले जावे बिन कुछ पूछे बिन कुछ पूछे श्याम हमारा आएगा बिन कुछ पूछे श्याम हमारा कष्ट मिटावो तीन बार के दारी